नमस्कार, न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी हरुण सय्यद। मी आपल्याला घेऊन जात आहे लातूर येथे स्वर्गीय विलासराव देशमुख हा मार्ग 4 दिवसापूर्वी खाली करून घेतलेला आहे। ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं त्या ठिकाणी अतिक्रमण हे पूर्णतः मोकळे करून घेण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून। आणि चांगली बाब आहे, स्वच्छता झाली पाहिजे, अतिक्रमण मुक्त लातूर झालं पाहिजे। परंतु ज्याच्या हातावरती पोट आहे अशा लोकांचं काय आणि अशा लोकांसाठी प्रशासन किंवा मायबाप सरकार काय करतो याकडे देखील सरकारनं आणि प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे। यांचीही उपजीविका भागावी असं काहीतरी सोय प्रशासनाने करून दिली पाहिजे असं देखील मत इथल्या व्यापाऱ्यांचं आहे। लातूर ही बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे। जवळपासच्या जिल्ह्याचे आणि जवळपासचे खेडेपाड्याचे सगळे व्यापारी शेतकरी या ठिकाणी येतात, आपलं माल विकतात आणि 4 पैसे कमवून इथून जातात। दिवसभराची ही टेंडन्सी चालत असते। याच ठिकाणी शेतकरी येतात आणि त्यांना चांगला भाव भेटतं आणि नागरिकांना देखील कमी दरात भाजीपाला चांगल्या पद्धतीने भेटत असतो। अशी परिस्थिती सध्या लातूरची आहे। काय म्हणतात शेतकरी आपण पाहूयात या विशेष भागामध्ये। जिल्हा धाराशिव, तालुका कळंब, गाव निपाणी। आज 20 ते 25 वर्षापासून तरकारी आणून आम्ही उषा किरणला विकतो। ती विकण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट आम्हाला बसू देत नाही तिथं। आम्ही उपजिल्हाधिकाऱ्याकडे गेलतो, आमचं निवेदन दिलं, त्यांना बोललो, त्यांनी आम्हाला 2 दिवसाचा वेळ दिलाय। शेतकरी मी शेतकरी निपाणी। काय करते पूर्णच भाजीपाला असतो। शिमला, वांगे, भेंडी, टमाटे, दोडके, कारले, ककडी, टोटल भाजीपाला पिकवतो। सकाळी 7 वाजल्यापासून काढतो, 12 वाजता गाडीत भरतो आणि घेऊन येतो इथं 2 वाजेपर्यंत। 2 वाजता येऊन 4-5 वाजेपर्यंत विक्री करून निघून जातो। आम्ही काय तिथं बसून राहत नाही। अगर आमचं काय अतिक्रमण हे असं वगैरे काही नाही। काय मागणी आहे? काय आमची मागणी आहे की आम्हाला उषा किरणला तरकारी विकू देण्यास परवानगी द्यावी। किती फायदा होत होता शेतकऱ्यांना? आमचा तिथं विकत होतो तेव्हा 10 रुपये किलोचं जाणारा भाजीपाला इथं 2 रुपये किलो सुद्धा जायला गेला। अशी अडचण व्हायला लागली। कुठे आहेत तुम्ही आता आम्ही वसवाडीमध्ये आहे। तिथं अडचण आहे तुम्हाला? इथं अडचण म्हणजे आमची तरकारीच विकत नाही ना, पाहिजे तसा रेट भेटत नाही। तिथं कोणाला विकायचं तुम्ही? तिथं आम्ही चिल्लर व्यापाऱ्याला विकत होतो। चिल्लर व्यापाऱ्याला द्यायचो, ठोक व्यापाऱ्याला द्यायचो। आज तिथं 10 रुपये विकणारा भाजीपाला इथं 2 रुपये विकायला लागला। ती सुद्धा पूर्ण विकाना गेला। शेतकऱ्यांचं नुकसान आहे। शेतकऱ्याचं भरपूर प्रमाणात नुकसान आहे। खत बी बियाण्याचे टोटल रेट वाढलेले आहेत, तरी सरकार म्हणतं शेतकऱ्याला ही करा, भाव द्या, आणि सरकारच असा अन्याय करते। लोकांना त्रास झाला तिथल्या लोकांना आमचा काही त्रास नाही। आम्ही येतो 2 वाजता आणि परत जातो 5-6 वाजता। आमचा काही नाही, रोडच्या कडीला उभं राहून भाजीपाला विकून निघून जातो आम्ही। नागरिकांचा चांगला फायदा व्हायचा तिथं होत नाही। इथं होत नाही, शेतकऱ्याचं नुकसान आहे। नागरिकांचा फायदा होता ना। चांगलं भाजीपाला भेटायचं, ताजा आणि स्वच्छ भाजीपाला भेटत होता ना। आता आता नागरिकाचं नुकसान आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे, व्यापाऱ्याचं नुकसान आहे। आज जवळपास 2,500 ते 3,000 लोक गोरगरीब तिथं जगतात। आज त्यांच्यावर सगळ्यावर उपासमारीची वेळ आली। काय म्हणलंय सरकार? आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटलो, त्यांनी 2 दिवसात आम्ही तुमचं काहीतरी नियोजन लावू म्हणून सांगितलं त्यांनी। सरकारकडे काय मागणी? सरकारकडे मागणी आम्हाला आहे त्या जागेवर तरकारी विकण्यास परवानगी दे। शेतकऱ्याची मागणी आम्हाला आहे त्या जागेवरच, म्हणजे भाजीपाला विकू द्यावा। आम्ही काय तिथं दुकान घालून बसलो नाही, अगर अतिक्रमण नाही, रोडच्या कडेला उभा राहून भाजीपाला विकून निघून जातो आम्ही। अडचण काय, आमचा भाजीपाला तयार केलेला आहे, गावाहून आणून वाहन मध्ये आणून इथं लातूर मध्ये विकतो आणि ताजा भाजीपाला विकतो, पण आम्हाला जागा उपलब्ध नाही। सुरुवातीला कुठे विकायचं? उषा किरणला, दयानंद गेटला। आता काय अडचण होती? आता तिथं गाडीच लावू दे ना गेले तर काय करणार आहो? पोलीस काय म्हणतात? गाडीच लावू नका म्हणते तिथं, कुठे जायचं तिकडे जावा, तुम्ही कुठे विकायचं तिथं। कोणतं गाव आहे तुमचं? बर्दापूर। हो, दररोज 1 टेम्पो येते आमचा, एक येते आपल्या गावातून 4 ते 5 टेम्पो येते दररोज। ताजा भाजीपाला येते आणि विक्री होते, चांगला भाव मिळते, त्याच्यामुळे आम्ही विकू शकतो। व्यापाऱ्यावर विकतो आणि चिल्लर गिरायकाला बी विकतो, म्हणजे जसं जमल तसं।
फायदा होतो चांगले? हा फायदा होतोय. काय म्हणणं आहे सरकारकडे? सरकारकडे आम्हाला जागा उपलब्ध द्यावी करून, हा उषा किरणला, म्हणजे अडचण येणार नाही. आमच्यापासून काही अडचण नाही. एका साईडला गाडी उभा करतो, विकतो, जातो, 2-3 तासामध्ये मोकळं होतो. आणि दररोज सकाळी सकाळी भाजीपाला करतो, दुपारी येतो, संध्याकाळी परत जातो. दररोज पैसे हातात येतात. हा दररोज पैसे हातात येतात. हा दररोज पैसे, नगदी व्यवहार आहे. मनावर भाव भेटते आणि मनावर माल भेटते गिरायकाला. माझं गाव सर बर्दापूर. मी राहणार बर्दापूरला. मला 10 एकर जमीन आहे. माळव्याचा धंदा आहे आणि आम्ही पहिलं उषा किरणला माल विकत होतो. आता उषा किरणला सर म्हणजे पोलीस प्रशासनानं आम्हाला विकण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. तरी आमचा माल इकडं आल्याच्या नंतर ह्या इलाक्यात आमचा माल कटत नाही म्हणावासारखा. आम्हाला बेभाव माल विकावा लागायलाय. आमची म्हणजे खूपच बेभाव मालाची किंमत त्यात व्यापारी पण घ्यायला तयार नाहीत ना कुणीही घ्यायला तयार नाहीत. आम्हाला इथे एक दिवस आम्ही आता टेम्पो टाकून दिला. आम्ही बेभाव आता हे आम्ही 10 रुपयाने पिंडी विकत होतो, आम्ही आता हे 2 रुपये 3 रुपयाने पिंडी काय चालू आहे. त्याच ठिकाणी जरी आमची ती सोय झाली तर आमच्या भावाला योग्य किंमत येईल आणि आमचं काय ते शेतकऱ्याचं काहीतरी ही होईल, उपजीविका भागविण्यात येईल. आधीच तरी आर्थिक संकट शेतकऱ्यावरती भरपूर आहे. प्रशासनानं ही आम्हाला पोलीस शासनाला तेवढी आमच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सरकारकडे फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जी पहिला पॉइंट होता उषा किरणचा, तिथे आम्हाला फक्त हे माल विकण्यासाठी तेवढी आम्हाला जागा आम्ही हे ग्राहकाला पण विकता आणि किरकोळ ह्याला व्यापाऱ्याला पण विकतो. हा चांगला फायदा होतो. हा शेतकरी तिथे सुखीत आहेत. आम्हाला तिथे माल योग्य भेटतो, इकडे बेभाव माल भेटत आहे. हा नुकसान भरपूर आहे सर. मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी हरुण सय्यद. मी आपल्याला घेऊन जात आहे लातूर शहरातील ज्यांचा हातावरती पोट आहे असे लोक, म्हणजे दिवसभर फळ विक्रेता करतात किंवा भाजीपाला विकतात, शेतकरी असतात, काही छोटे व्यापारी असतात आणि ते फुटपाथवरती, गोलगोलाईची फुटपाथ असेल किंवा उषा किरणची फुटपाथ असेल किंवा लातूर शहरातील ज्या ज्या ठिकाणी फुटपाथच्या वरती आपण बघितलेला असाल की त्या ठिकाणी भाजीपाला विक्री केला जात असतो, फळं विक्री जातात. परंतु काही दिवसापासून लातूर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम सुरू आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. परंतु ज्याचा हातावरती पोट आहे अशा लोकांचा विचार करून अतिक्रमणाचं प्रोसेस तुम्ही करावी. सरकारनं, मायबाप सरकारनं जे शेतकऱ्याची दुरावस्था झालेली आहे त्याच्याकडेही लक्ष द्यावं. माझ्यासोबत अनेक इथले व्यापारी आहेत, अनेक शेतकरी देखील आहेत. काय सांगताल तारे, कशी आहे परिस्थिती, काय मागणी आहे तुमची? आमची पहिली मागणी का नाही, आम्हाला उषा किरण येथील आमचा जो रयतो बाजार जे आहे ती बाजार परत त्याच ठिकाणी भरवण्यास परवानगी द्यावी. पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेनं हा बाजार जवळजवळ 30 वर्षापासूनचा बाजार आहे. ज्यावेळेस जुनी रेल्वे लाईन इथून जात होती रेल्वे, त्यावेळेस इथले व्यापारी जे आहेत का नाही रोपट्टीवर बसून इथले भाजीपाल्याचा माल बाजूला काढून रेल्वेला जायला वाट देत होते. तेव्हापासून आम्ही इथं ह्या बाजारामध्ये बसतोय. काही वेळेस तर आमच्या व्यापाऱ्याला का नाही रेल्वेचे पोलीस येऊन दौंडमध्ये नेऊन अटक देखील केलेली आहेत आमच्या व्यापाऱ्याला. त्याच्यामुळे का नाही 30 ते 35 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी व्यापार करत आहोत. आज 14 तारखेला महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासनाने आमचे बळजबरीने हातगाडे महानगरपालिकेमध्ये जमा केलेले आहेत आणि दिसताक्षणी हातगाडा जप्त करा अशी मोहीम राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे का नाही आमचं अतोनात नुकसान होत आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, 4 दिवसापासून आम्ही आमचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे का नाही आमची एकच शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला उषा किरण या ठिकाणी बसू देण्यास परवानगी देण्यात यावी. क्या है काला, कैसी हालत अभी, क्या अभी तो देखो बंद है, चिल्ला पानी सब। और क्या है 30 साल से बैठते गाड़ी लेके जा रहे, 2-2 हजार रुपये दंड दो बोल रहे, ला बोल रहे। एक तो पेट पानी का तक गुजारा नहीं हो रहा, क्या करना बोलो। हाँ, एक तो पहले हमको नोटिस देते थे उठाने को, अब नोटिस नहीं, क्या नहीं, डायरेक्ट उठा के गाड़ी भर रही ऐसा। फिर अब बच्चे कच्चे कैसा, शुगर बीपी गोलियां दवा क्या खाना बोलो। हाँ, उस वास्ते ऐसा कर रही। क्या मांगनी है? हमारे को फुटपाथ पे बैठने देना। हाँ, हमें फुटपाथ पे, उनके बाप थे सो टाइम में भी इलाज देशमुख थे, बोले कि हमको कहीं नहीं होना, हमको फुटपाथ होना, ऐसा कहना। रंजना शेवाळे,
नवऱ्याचं ऍक्सिडेंट झाले तसं हेच हे पहिल्यापासून बिझनेस करतो मार्केटमध्ये. आता 4 दिवसाला आम्हाला दुधाला पैसा नाही, त्यांना तर काही खाता येत नाही, फक्त दुधावर त्यांचं जीवन आहे. आता दूध ज्यूस नारळ पाणी दवाखान्याचं एवढं मोठं बिल झालेलं आहे, मग ही चिकरी करून खाता आम्ही. काय चालू सध्या? सध्या हरमाल नाही तिथं त्या ठिकाणी तुम्हाला बसू देण्यात आले, काय झालं? काय उडवलं म्हणजे आता उठवलं आहेत ना हे गाडीच बसू नाही घेत तिथं, दुकान लावू नाही घेत. किती दिवस झाले? हा किती दिवस झाले? आता 5-6 दिवसाला आमचं खायचं मुश्किल झालं, घरी आमचं स्वयंपाक नाही. कसं होतं? आता गॅस संपला तर कशा स्वयंपाक करून खायचं ते आम्हाला कळणार गेलं. तर काय करायचं, आमचे लेकर कसं जगवायचे, पोट राहीन का सर? हे मालिक राहीन, पोट राहीन का? काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने काय केलं पाहिजे, आम्हाला जागा दिली पाहिजे बसायला, तिथं धंदा करून खायला. आम्ही का त्यांना काही घर मागणार काय नाही, रोडला बसा जागा द्या. आमचं पोट कसं भरणार? आमची काय अपेक्षा नाही त्यांना, फक्त जागा द्या आम्हाला बसायला, करून खाऊ द्या म्हणा गोरगरीबाला. तर आम्ही पोटासाठी आला, नाहीतर आमचं घर भागवा म्हणा, तर आम्ही येत नाही रोडला. पूर्ण खर्च आमचा उठवा, आमच्या घर पूर्ण कुटुंबाचा. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस पासून हे शेतकरी तिथं बसतात आणि छोटे व्यापारी असतात असं देखील म्हणणं इथल्या शेतकऱ्यांचं आहे. परंतु यांचं जर हातावरती पोट असेल तर ह्यांची उपजीविका भागावी आणि लातूरही स्वच्छ झालं पाहिजे, अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे, अशी देखील योजना सरकारनं राबवली पाहिजे, प्रशासनाला राबवली पाहिजे, अशीच विनंती हे शेतकरी आणि इथले व्यापारी करत आहेत. कॅमेरामॅन संतोष माने, हरुण सय्यद, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र.